on this Sri Gnansagar coaching classes online YouTube channel. To get latest videos, subscribe this channel. Today I am going to teach you second lesson from the 8th standards English book, Androcles and the Lion. In this lesson, the writer gives the message we should kindful to the animals. In this lesson, it shows the relationship between the man and the lions. 8th स्टँडर्ड सेमी 1.2 अँड्रोक्लस अँड द लायन या लेसनमध्ये आपण अँड्रोक्लस आणि लायन या नावाची जी काही गोष्ट आहे ती बघणार आहोत. आणि द लेसन शोज द ब्युटिफुल रिलेशन बिटवीन द मॅन अँड ॲनिमल. मनुष्य आणि जो काही प्राणी आहे त्यांच्यामध्ये असणारं जे काही नातं आहे ते कसं असू शकतं हे देखील या लेसनमध्ये सांगितलेलं आहे. द लेसन टोल्ड अस द ॲनिमल्स ऑल्सो हॅव इमोशन्स. जे काही प्राणी असतात त्यांना देखील इमोशन्स असतात, भावना असतात, असंच या लेसनमध्ये सांगितले गेलेलं आहे. तर चला तर मुलांना बघूया या लेसनमध्ये काय सांगितलेलं आहे ते. बिफोर गोइंग फर्दर, फर्स्ट I am going to discuss about the warming up of this lesson, chit chat. First question, have you ever helped anyone and why? या प्रश्नाचा अर्थ असा होतो की तुम्ही कधी कोणाला मदत केली आहे का. तर तुम्ही याचा आन्सर देऊ शकता. I always help my parents at home because I owe something to them. Then second question, how did you help him or her? तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही त्या व्यक्तीला कशी मदत केली. यू कॅन गिव्ह द आन्सर, आय हेल्प माय मदर बाय गिविंग व्हॉट शी वॉन्ट्स इन द किचन अँड आय हेल्प माय फादर व्हेन एव्हर ही टेल्स मी टू डू सम वर्क. देन थर्ड क्वेश्चन इज, हॅज एनीवन एव्हर हेल्प यू इन युअर नीड. तर या क्वेश्चनचा अर्थ असा आहे की तुमची गरज असताना तुम्हाला कोणी कधी मदत केली आहे का. तर तुम्ही याचा आन्सर देऊ शकता. One of my close friends helped me in my hour of need. Then fourth question is, how did you feel at that time? तुम्हाला त्यावेळी कसे वाटले होते. You can give the answer, I felt very happy and satisfied. Then fifth question is, how did you show your gratitude to him or her? याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्याला किंवा तिला तुमची कृतज्ञता कशी दर्शविली. तर याचा आन्सर तुम्ही देऊ शकता. I show my gratitude to him by saying thanks, and whenever I got a chance to help him, I help him. Then first question, discuss with your benchmate and write down the names of any 5 stories of bravery that you have read or hear. Also name the brave hero, heroine of each story. तर प्रश्नाचा अर्थ असा आहे की तुमच्या बाकावरील मित्राशी चर्चा करा व तुम्ही वाचलेल्या कोणत्याही 5 शौर्य कथांची नावं तुम्हाला लिहायची आहे. त्या कथांतील जे काही नायक किंवा नायिका आहे त्यांची नावे देखील तुम्ही लिहायची आहे. इकडे जो काही भाग आहे ABCD नेम ऑफ द स्टोरी, इथे तुम्ही त्या कथांची नावं लिहायची आहे. देन नेम ऑफ द हिरो आणि हिरोईन, इथे तुम्ही ते नायक किंवा नायिका जे असतील त्यांची नावं लिहायची आहे. सेकंड क्वेश्चन, कंप्लीट द फॅक्ट्स अबाउट लायन्स चूजिंग फ्रॉम दी अल्टरनेटिव्स. बघा इथे सिंहाविषयीची वस्तुस्थिती योग्य पर्याय निवडून पूर्ण करायची आहे. तर पहिला क्वेश्चन आहे, लायन्स आर कॉल्ड डॅश डॅश ऑफ द जंगल. लायन्स आर कॉल्ड किंग ऑफ द जंगल. सिंहाला जंगलचा राजा म्हटलं जातं. देन सेकंड क्वेश्चन, लायन बिलॉंग्स टू द डॅश डॅश फॅमिली ऑफ ॲनिमल्स. द आन्सर इज कॅट. लायन्स बिलॉंग टू द कॅट फॅमिली ऑफ ॲनिमल्स. Third question is, lions are dash dash animals. Lions are carnivorous animals, means मांस भक्षक. Fourth, dash dash lions have a mane around their neck but the lioness do not have it. The answer is male. Fifth, a group of lions is called a dash dash. A group of lions is called a pride. Then sixth, lions attack only when they are dash dash. लायन्स अटॅक ओनली व्हेन दे आर हंग्री. लायन्स फक्त तेव्हाच अटॅक करतात किंवा हल्ला करतात ज्यावेळी त्यांना भूक लागलेली असते तेव्हा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण याचा जो काही चिटचॅट किंवा वॉर्मिंग अप आहे ते बघितलं आहे. तर चला तर आता लेसन बघूया. लेट्स सी द लेसन.
चला तर आता अँड्रोक्लस अँड द लायन म्हणजे अँड्रोक्लस आणि सिंह ही जी कथा आहे ती आपण सविस्तरपणे बघू. Long, long ago, there lived a kind, gentle and courteous man called Androclus. But he had a very cruel master. In those days, kings, nobles and other wealthy men used poor people as their slaves. Androclus was a slave. The slaves were forced to work for their masters. They had to do what their masters told them. They had no freedom, no rights. Even when they were unhappy with their masters, they could not leave him. They were bound by law to obey their masters, however weak he might be. बघा या पॅसेजमध्ये असं सांगितलेलं आहे की खूप वर्षांपूर्वी अँड्रोक्लस नावाचा एक दयाळू, प्रेमळ आणि सभ्य असा गृहस्थ होता किंवा सभ्य असा मनुष्य होता. बट ही हॅड अ व्हेरी क्रुएल मास्टर. त्याचा जो काही मालक होता तो खूप निर्दयी होता. आणि त्या दिवसांमध्ये इन दोज डेज किंग्स, नोबल्स अँड अदर वेल्दी मेन यूज्ड पुअर पीपल ॲज देअर स्लेव्स. आणि त्या दिवसांमध्ये जे काही राजे रजवाडे होते किंवा जी श्रीमंत माणसे होती ती श्रीमंत माणसे गरीब लोकांना काय करायची, त्यांची गुलाम बनवून ठेवत असत. देन अँड्रोक्लस वॉज अ स्लेव. अँड्रोक्लस हा देखील काय होता, एक त्यांपैकीच एक गुलाम होता. द स्लेव्स वेअर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर्स. त्यावेळी जे काही गुलाम असत त्या गुलामांना त्यांच्या मालक काय करत असत, जबरदस्तीने कामाला जुंपत असत. देन दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. त्यांचे मालक त्यांना जे काही सांगतील ते त्यांना ऐकावंच लागत असे. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. त्यांना त्यांचे स्वतःचे अधिकार देखील नव्हते किंवा मुक्तता देखील नव्हती. इवन व्हेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर दे कुड नॉट लिव्ह हिम. जरी त्यांचा मास्टर किंवा त्यांचा जो मालक आहे त्यापासनं ते संतुष्ट नसतील किंवा तो त्यांना आवडत नसेल तरी ते त्यांचा काही जो जॉब होता किंवा जे काही काम होतं ते सोडू शकत नसतात. दे वेअर बाउंड बाय लॉ टू ऑबे देअर मास्टर हावेवर वीक ही माईट बी. त्यांचा मास्टर किंवा त्यांचा जो मालक असे तो मालक कितीही त्यांच्याशी क्रूरपणे वागला किंवा कितीही गैरवर्तन केलेलं असलं तरीही त्यांना त्यांचा जो काही मालक असे त्याला सोडून जाता येत नसे. कायद्याने तसं त्यांना बंधनकारक केलेलं होतं. लेट्स सी द सेकंड पॅसेज. अँड्रोक्लस डिड नॉट लाईक हिज हर्टलेस वीक मास्टर. अँड्रोक्लस जो होता त्या अँड्रोक्लसला त्याचा जो काही असा निर्दयी आणि पापी असा जो काही मालक होता तो अजिबात आवडत नसे. हिज मास्टर स्टाव हिज स्लेव्स अँड ऑफन व्हीप देम. अँड्रोक्लस फेल्ड दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. बघा हा जो काही अँड्रोक्लस होता त्याचा जो काही मालक होता तो त्याचे जे काही गुलाम होते त्यांना काय करत असे, उपाशी ठेवत असे आणि कधीकधी त्यांना चाबकाने मार देखील देत असे. अँड्रोक्लस जो होता त्याला असं वाटायचं की असा जो काही मालक आहे त्याची सेवा करण्यापेक्षा मरण पत्करलेलं कधीही चांगलं. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड ऑपॉर्च्युनिटी. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट ही इस्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. बघा तो नेहमी एका संधीच्या शोधात असायचा की कधी त्या मालकाकडील जे काही काम आहे ते सोडून तो तिथून निघून जाईल आणि त्याला कधी नवीन संधी भेटेल किंवा दुसरीकडे चांगलं काम मिळेल. आणि शेवटी त्याला एके दिवशी असा चान्स मिळालेला आहे किंवा संधी मिळालेली आहे. त्याचा जो मालक आहे त्याच्या मालकाच्या तावडीतून त्याची काय झालेली आहे, तिथे सुटका झालेली आहे कारण तो त्याच्या मालकाच्या इथून पळून गेलेला आहे. नेक्स्ट पॅसेज. नाऊ अल्दो अँड्रोक्लस हॅड दस रन अवे ही वॉज नॉट अ कॉवर्ड. He took shelter in a forest. He was not afraid of the wild beasts that roamed the forest. He did not mind that he had no roof over his head. He was happy that he was free as a bird to go wherever he wished. बघा आता या पॅसेजमध्ये असं सांगितलेलं आहे की अँड्रोक्लस जरी तिथून पळून गेलेला होता तरी तो खूप भित्रा किंवा भयाड होता असं इथे आपण म्हणू शकत नाही किंवा तो तसा नव्हता. तर तो काय झालं, ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. तो जंगलात लपून बसला होता किंवा जंगलात त्याने आश्रय घेतला होता. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट. तिथे असणारे जे काही जंगली प्राणी होते किंवा जी काही श्वापदे होती इकडे तिकडे भटकणारे प्राणी त्यांना तो अजिबातही घाबरत नव्हता.
ही डीड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. आणि त्याच्या डोक्यावरती छत नाही हे या गोष्टीची देखील त्याला पर्वा नव्हती. त्याला एका गोष्टीचा आनंद मात्र होता की त्याला आता एखाद्या मुक्तपणे वावरणारा जो पक्षी असतो त्या पक्षासारखं आता त्याला देखील कुठेही त्याच्या मनाप्रमाणे जाता येऊ शकत होतं. या गोष्टीचा आनंद त्याला होता. One day as he saw wandering in the forest, he suddenly came face to face with a lion. His first reaction was to turn and flee. तर एके दिवशी काय झालं, अचानकपणे जंगलामध्ये भटकत असताना एक सिंह त्याच्या काय झालेला आहे, समोर येऊन उभा आहे किंवा सिंहाशी त्याचा सामना झालेला आहे. ज्यावेळेस त्याने फर्स्ट टाईम त्याला बघितलं किंवा पहिल्यांदा बघितलं त्यावेळेस त्याला वाटलं की आता इथून मागे वळावं आणि काय व्हावं, पळून जावं. बट देन ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूव ऑन सीइंग हिम. पण तेव्हाच त्याने बघितलं की तो जो काही सिंह आहे तो त्याला बघून देखील काही हालचाल करत नाही. इट नायदर ग्रोवर्ड नॉर रोवर. तो अजिबातही मोठ्याने डरकाळी फोडत नाही आहे किंवा तू गुरगुरत नाही आहे किंवा डरकाळी फोडत नाही आहे. इनफॅक्ट इट लुक ॲट हिम पिटियसली ॲज इफ इट वॉज इन ग्रेट पेन. तर या उलट तो जो काही सिंह आहे तो एकदम केविलवाणेपणे त्याच्याकडे काय करतो आहे, बघत आहे. जणू काही त्याला वेदना होत आहे असं त्याच्याकडे बघून दिसून येत होतं. Androcles paused, then he moved very cautiously towards the lion, step by step. The lion moaned and whimpered, "Please help me." Its eyes seemed to say. बघा, अँड्रोक्लस तिथे थोडा थबकला. त्यानंतर हळूहळू, कॉशियसली मीन्स हळूहळू तो काय होऊ लागला, तो जो काही सिंह आहे त्याच्या दिशेने पावलं पुढे टाकू लागला. द लायन मोन अँड व्हिम्पर्ड. तो जो काही सिंह होता तो काय करत होता, मोन मीन्स कणणे असा त्याचा अर्थ होतो, पेनफुल साऊंड. अँड व्हिम्पर्ड मीन्स क्राईड पेनफुली, विव्हळणे, वेदनेने विव्हळणे असा त्याचा अर्थ होतो. आणि त्यानंतर प्लीज हेल्प मी, इट्स आईज सीम टू से. मला मदत करा असं कदाचित तो बोलत असावा, असं कदाचित त्याच्या मनात असावं, अशी जणू तो याचना करीत असावा असं तिथे दिसून येत होतं, असं त्याच्या डोळ्यांकडे बघून दिसून येत होतं. देन नेक्स्ट पॅसेज. व्हेन अँड्रोक्लस ड्र्यू नियर द लायन लोवर्ड इट्स हेड अँड बिगॅन टू लिक इट्स पॉ. ज्यावेळी अँड्रोक्लस त्याच्या जवळ पोहोचला त्यावेळेस तो जो काही सिंह होता त्याने त्याची मान खाली केली, डोके खाली केले आणि त्याचा जो काही पॉ होता म्हणजे पंजा होता तो पंजा चाटायला सुरुवात केली. लिक मीन्स चाटणे. देन अँड्रोक्लस सॉ दॅट द लायन्स पॉ वॉज वुंडेड, सोर अँड स्वोलन. ज्यावेळेस त्याने त्याचा जो काही पंजा आहे चाटायला सुरुवात केली त्यावेळेस अँड्रोक्लसने बघितलं की हा जो काही सिंह आहे त्याचा जो काही पंजा आहे तो काय झालेला आहे, जखमी झालेला आहे आणि सुजलेला देखील आहे. ऑन अ क्लोजर लुक Androcles noticed that a big thorn had pierced one of the lion's toes. So this is the cause of the lion's distress, thought Androcles. बघा, ज्यावेळेस जवळ जाऊन अँड्रोक्लसने बघितलं त्यावेळेस त्याने एक गोष्ट बघितली की त्याच्या पायामध्ये तो जो काही सिंह होता त्याच्या पंजाचं जे काही बोट होतं त्या बोटामध्ये काय झालेला होता, एक बिग थॉर्न म्हणजे काटा काय झालेला होता, रुतलेला होता किंवा घुसलेला होता. मग आता हा जो काही सिंह आहे त्या सिंहाच्या ओरडण्याचं किंवा वेदनेचं हे कारण आहे तर असं अँड्रोक्लस स्वतःशीच काय झाला तिथे पुटपुटला. Summoning up all the courage, Androcles stretched his hand slowly towards the injured paw. He was afraid that the lion would attack him if he touched its solemn paw. But the lion seemed to understand his good intention. आपली जी काही धैर्य आहे ते धैर्य एकवटून अँड्रोक्लसने आपला हात काय केला, तो जो काही सिंह आहे सिंहाच्या दिशेने काय केलेला आहे, पुढे सरसावलेला आहे. देन ही वॉज अफ्रेड दॅट द लायन वुड अटॅक हिम. तो काय करत होता, ज्यावेळेस तो त्याच्या पंजाकडे आपले हात पुढे सरसावत होता त्याला भीती देखील वाटत होती की हा जो सिंह आहे तो कदाचित आपल्यावर हल्ला करेल. जर आपण याच्या सुजलेल्या पंजाला हात लावला तर तो आपल्यावर नक्की हल्ला करेल असं त्याला वाटत होतं. बट द लायन सीम टू अंडरस्टँड हिज गुड
इंटेन्शन. पण सिंहाला त्याचा जो काही सदहेतू आहे तो सदहेतू काय झालेला असावा, समजलेला असावा, असं या पॅसेजमध्ये सांगितलेलं आहे. Androclus took the paw in his left hand. Deftly he pulled out the thorn. Then tearing a piece of his own clothing, the kind man bound up the lion's injured paw. To his surprise and wonder, the lion then licked his arm as if to show gratitude. बघा, अँड्रोक्लसने त्याचा जो काही पंजा आहे तो डावा पंजा काय केलेला आहे, आपल्या हातामध्ये घेतलेला आहे आणि डेफ्टली ही पुल्ड आउट द थॉर्न, एकदम हळुवारपणे किंवा काळजीपूर्वक शिताफीने त्याने काय केलेला आहे, त्या पायामध्ये घुसलेला जो काटा होता तो बाहेर काढलेला आहे. देन टिअरिंग अ पियर्स ऑफ हिज ओन क्लोदिंग, द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंज्युअर्ड पॉ. त्याच्या स्वतःच्या अंगावरील जे काही कपडा आहे तो कपडा थोडासा त्याने फाडलेला आहे आणि त्या दयाळू माणसाने तो जो काही सिंह आहे त्याचा जो काही जखमी पंजा होता तो काय केलेला आहे, तिथे बांधलेला आहे. टू हिज सरप्राईज अँड वंडर, द लायन देन लिक हिज आर्म. आणि बघा आश्चर्य काय, तर जणू कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सिंहाने त्याचा काय केलेला आहे, हात चाटलेला आहे. Androclus remained with the lion till it could walk again. He would hunt in the forest and share his food with the helpless beast. Every day he would clean and dress the lion's wound. Soon the lion was able to move about. Many times it followed Androclus whenever he went. बघा, या पॅसेजमध्ये असं सांगितलेलं आहे की सिंहाला पुन्हा चालता येईपर्यंत अँड्रोक्लस आता त्याच्याजवळच राहिला. आता अँड्रोक्लस जंगलात जाऊन शिकार करू लागला आणि त्यानंतर हा जो काही सिंह आहे त्या सिंहाबरोबर तो काय करू लागला, ते अन्न वाटून खाऊ लागला. दररोज तो काय करत असे, त्याची जी काही जखम आहे ती जखम व्यवस्थितपणे स्वच्छ करून तिला मलमपट्टी करत असे. ज्यावेळेस सिंहाला लवकरच चालता येऊ लागलं त्यानंतर काय झालं, सिंह बरेचदा काय करत असे, अँड्रोक्लस जिथे जाईल तिथे पाठोपाठी त्याच्या मागे मागे जात असे. इन द मीनवाईल अँड्रोक्लस मास्टर हॅड कंप्लेंट टू द अथॉरिटीज दॅट हिज स्लेव अँड्रोक्लस हॅड रन अवे. सोल्जर्स वेअर सेंट इन ऑल डायरेक्शन्स टू कॅप्चर अँड्रोक्लस. They searched for him high and low but couldn't find him. At last they came to the forest where Androclus lived. आता या दरम्यान घडलं असं की अँड्रोक्लसचा जो काही मालक होता त्या मालकाने काय केलेलं आहे, जे अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांकडे एक तक्रार नोंदवलेली आहे. तर ती तक्रार अँड्रोक्लस पळून गेलेला आहे अशी तक्रार त्याने अधिकाऱ्यांकडे नोंदवली. जे काही सैनिक होते ते सैनिक आता काय करण्यात आलेले होते, सर्व दिशांना पाठवण्यात आलेले होते अँड्रोक्लसला पकडण्यासाठी. आता त्या सैनिकांनी कसून शोध घेतला पण त्यांना काहीही अँड्रोक्लसचा ठाव ठिकाणा लागला नाही. त्यांनी सर्वीकडे जे काही हाय प्लेस आहे किंवा लो प्लेस आहे सर्वीकडे त्याचा शोध घेतला पण तो सापडला नाही. आता शेवटी ते जे काही सैनिक आहेत अँड्रोक्लस जिथे राहत होता त्या जंगलामध्ये ते येऊन पोहोचलेले आहेत किंवा तिथे आलेले आहे. It so happened that Androclus had gone out alone that day while the lion rested near the cave. Both of them fell into the hands of the soldiers. The soldiers took them back to the city. They put Androclus in chains in a prison. The lion was caged. आता घडलं असं की अँड्रोक्लस एके दिवशी काय झालेला होता की त्या दिवशी अँड्रोक्लस एकटाच बाहेर गेला होता आणि सिंह जो आहे तो सिंह ती जी काही गुहा आहे, केव मीन्स गुहा, गुहेजवळच काय करत होता, विश्रांती घेत होता. त्यामुळे दोघेही जण आता काय झालेले आहे, सैनिकांच्या हाती पडले होते किंवा दोघेही जण पकडले गेले. सैनिक त्यांना घेऊन परत शहरामध्ये परतले. त्यांनी अँड्रोक्लसला साखळीने बांधून तुरुंगात डांबले. तर तो जो काही सिंह होता, सिंहाला काय करण्यात आले, पिंजऱ्यामध्ये कैद करण्यात आले. इन दोज डेज पीपल हू वेअर फाउंड टू बी गिल्टी ऑफ अ सिरियस क्राईम वेअर फेड टू वाईल्ड बीस्ट ॲज पनिशमेंट. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर
was a very serious crime at that time. Therefore, Androclus too was to be thrown to the wild beast. बघा, आता त्यावेळी किंवा त्या काळी काय केलं जायचं, गंभीर गुन्हा केलेल्या माणसाला शिक्षा म्हणून जंगली श्वापदांच्या तोंडी दिले जायचे. आपल्या मालकापासून पळून जाणे हा अतिशय गंभीर गुन्हा समजला जात असे. त्यामुळे हा जो काही अँड्रोक्लस होता, अँड्रोक्लसला देखील आता जंगली प्राणी असतात किंवा जे काही प्राणी असतात त्याच्या तोंडी देण्यात येणार होते. On the appointed day, the emperor arrived at the circus and took his place. The crowds cheered loudly, the trumpeters blew the trumpet, and Androclus was brought into the arena. His chains were unbound, he felt weak and dismayed. He was certain that this was the last day of his life. बघा, ठरलेल्या दिवशी आता काय झालेलं आहे, राजा सर्कशीच्या स्थळी आलेला आहे आणि त्याने काय केलेलं आहे, त्याचं जे काही आसन आहे ते ग्रहण केलेलं आहे किंवा स्थानापन्न झालेला आहे. आणि तिथे असणारा जो काही जमाव होता किंवा जे जमलेले समुदाय होतात ते जल्लोष करत होते मोठ्याने. आणि तिथे असणारे जे तुतारी वादक आहेत त्या तुतारी वादकांनी तुताऱ्यांचे काय केलेले आहेत, रणशिंग फुंकलेले आहेत. देन त्यानंतर अँड्रोक्लसला तिथे कुठे आणण्यात आलेला आहे, अँड्रोक्लस वॉज ब्रॉट इन टू दी अरेना. अँड्रोक्लसला रिंगणात आणण्यात आले. देन हिज चेन्स वेअर अनबाउंड, त्याला मुक्त करण्यात आले किंवा त्याच्या ज्या काही चेन होत्या, साखळ्या होत्या त्या पूर्णपणे खोलण्यात आल्या होत्या. ही फेल्ट वीक अँड डिसमेड, तो एकदम कसा दिसत होता, अशक्त आणि दुःखी दिसत होता किंवा दुःखी कष्टी दिसत होता. हा आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस असावा किंवा शेवटचा दिवस आहे अशी त्याला खात्री पटली होती. Then at the opposite end a gate was raised and a ferocious lion was released into the arena. It had been kept hungry to make it more ferocious. Androclus was filled with fear, but he put up a brave front. बघा, त्याच्या विरुद्ध दिशेने काय घडत होते तर विरुद्ध बाजूचा दरवाजा उघडण्यात आला आणि तेथनं एका सिंहाला काय करण्यात आलं, भयंकर अशा सिंहाला रिंगणात सोडण्यात आले. इथे फेरोशियसचा अर्थ होतो वाईल्ड अँड डेंजरस फिअर्स किंवा भयंकर किंवा क्रूर. असा भयंकर आणि क्रूर पाणी मध्ये सोडण्यात आलेला होता किंवा रिंगणात सोडण्यात आला होता. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फेरोशियस, त्याला अगदी भयंकर किंवा जास्त भयंकर बनवण्यासाठी त्याला उपाशी ठेवण्यात आलेलं होतं, जेणेकरून तो जो काही लायन होता किंवा सिंह होता तो काय त्या सर्व याच्यावरनं तो खूप चिडलेला दिसत होता. देन अँड्रोक्लस वॉज फिल्ड विथ फिअर, आता हे सर्व बघून अँड्रोक्लसला खूप जास्त प्रमाणामध्ये भीती वाटत होती, पण तो काय झालेला होता, त्याने त्याचं धैर्य जे आहे ते धैर्य त्याने सोडलं नाही. द लायन सॉ अँड्रोक्लस अँड रश टुवर्ड्स हिम बाउंडिंग अँड रोअरिंग, बट सडनली इट स्टॉप इन इट्स ट्रॅक्स. Then it moved slowly forward. All its rage seemed to have melted. Androclus saw these two. Each friend recognized the other. बघा, आता तो जो काही सिंह आहे, सिंह अँड्रोक्लसला पाहताच क्षणी एकदम मोठ्याने गुरगुरत त्याच्याकडे काय झालेला आहे, वेगाने झेपावलेला आहे. रश टुवर्ड्स म्हणजे त्या दिशेने जोरात जाणे. बट सडनली इट स्टॉप इन इट्स ट्रॅक, पण अचानकपणे तो थबकला. देन इट मूव स्लोली फॉरवर्ड, तो आता पुढे हळूहळू चालू लागला. देन ऑल इट्स रेज सीम टू हॅव मेल्टेड, त्याचा जो काही आक्रोश होता तो आक्रोश काय झालेला आहे, तिथे त्याची जी काही आक्रोश आहे तो पूर्णपणे नाहीसा झालेला आहे किंवा आक्रमकता नाहीसी झालेली आहे. अँड्रोक्लसनेही त्याला पाहिले आणि दोघा मित्रांनी एकमेकांना काय झाले तिथे ओळखले. लेट्स सी द नेक्स्ट पॅसेज. To everyone's amazement, the lion bounded towards Androclus again, but when it reached him, it began to purr and rub its nose against him. Androclus hugged the lion. He wept with relief and joy. बघा, आता प्रत्येकाला आश्चर्य वाटेल असं इथे काहीतरी घडलेलं होतं. राजासकट सर्व प्रेक्षक तिथे आश्चर्यचकित झालेले होते. देन आता अँड्रोक्लस पुन्हा तो जो काही सिंह जो आहे तो पुन्हा अँड्रोक्लसकडे झेपावला आणि त्याच्या जवळ पोहोचल्यावर गुरगुरत आपले नाक त्याच्या अंगाला घासू लागला. हे पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. अँड्रोक्लसने सिंहाला मिठी मारली आणि तो मोकळेपणे आणि
आनंदाने रडू लागला. The audience, including the emperor, watched this tender sight in a great wonder. People began to cheer Androclus and ask for his release. The emperor asked Androclus to explain the lion's strange behavior. When he heard the whole story, the emperor was also moved by the gratitude and friendship between man and beast. He ordered that Androclus should be set free. He would no longer be a slave. बघा, आता या पॅसेजमध्ये असं सांगितलेलं आहे की राजासकट सर्व प्रेक्षक हे दृश्य बघून एकदम आश्चर्यचकित होऊन गेलेले आहेत. देन लोक अँड्रोक्लसच्या नावाचा मोठमोठ्याने गजर करू लागले आणि त्याची सुटका करण्याची तिथे काय करू लागले, मागणी करू लागले. आस्क फॉर हिज रिलीज. आणि तो जो काही राजा आहे, राजाने नंतर अँड्रोक्लसला काय विचारले, तर राजाने सिंहाचा जो काही हा विलक्षणपणा होता किंवा विचित्रपणाचं वागणं होतं याच्यावरती अँड्रोक्लसला विचारले. When he heard the whole story, the emperor was also moved by gratitude and friendship between man and beast. ज्यावेळी अँड्रोक्लसने पूर्ण हकीकत राजाला सांगितली त्यावेळेस राजा देखील मनुष्य आणि प्राणी यामधील अनोख्या कृतज्ञता व मैत्रीच्या नात्याने काय झाला, भारावून गेला. त्याने अँड्रोक्लसची सुटका करण्याचे आदेश दिले आणि आता यापुढे तो गुलाम राहणार नव्हता. When the emperor asked Androclus what other reward he would like, Androclus replied that he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. बघा, अँड्रोक्लसला यानंतर राजाने तुला कोणते इनाम हवे आहे असे विचारले तेव्हा अँड्रोक्लस म्हणाला की त्याला स्वतःसाठी काहीही नकोय, परंतु सिंहाला मुक्त करावे अशी इच्छा त्याने काय केली, तिथे व्यक्त केली. अशा रीतीने आता दोघंही मित्र काय झाले, मुक्त आयुष्य जगण्यासाठी जंगलात परत गेले. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह फ्री लाईफ. हेच या स्टोरीमध्ये इथे काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने पूर्ण स्टोरी आपल्याला आपण प्राण्यांबद्दल कसं काइंडफुल असू शकतो हे सांगते. द स्टोरी शोज ऑल ऑफ अस वी शूड काइंडफुल टू दी ॲनिमल्स. आपण प्राण्यांबद्दल काइंडफुल असायला हवं. दे ऑल्सो हेल्प अस. ते पण आपल्याला काय करू शकतात, दे कॅन हेल्प अस, आपल्याला मदत करू शकतात.